मंडळी नमस्कार. अखेर म्हणता म्हणता पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती दाखल झालेला आहे. यावेळेला अल निनोच्या प्रभावामुळे पाऊस कमी होईल, उशिराने येईल अशा पद्धतीची जी भाकितं होती, ही भाकितं काही प्रमाणामध्ये खरी ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र आत्ताच्या घडीला चांगली परिस्थिती अशी आहे किंवा चांगली बातमी अशी आहे की पाऊस महाराष्ट्राच्या उंबरठ्यावरती दाखल झालेला आहे. शेजारच्या गोव्यामध्ये तो कालच दाखल झालेला आहे आणि आज उद्यामध्ये कदाचित महाराष्ट्रामध्ये तो दाखल होईल अशा पद्धतीची आत्ताच्या घडीला परिस्थिती निर्माण झालेली आहे. वातावरण त्यासाठी पोषक आहे. नैऋत्य मोसमी वारे साधारणपणे अंदमानमध्ये दाखल होतात 25 मेच्या आसपास आणि त्याच्यानंतर ते आठवडाभरामध्ये केरळमध्ये दाखल होतात 1 जूनच्या आसपास आणि 7 जूनच्या आसपास ते महाराष्ट्रामध्ये दाखल होतात. असं आत्तापर्यंतचं गणित आहे जे आपण लहानपणापासून पाहत आलेलो आहोत. मात्र आत्ता यावेळेला अल निनोची परिस्थिती निर्माण झाली होती. अल निनो म्हणजे काय? समुद्रामध्ये एक वेगळ्या पद्धतीची एक परिस्थिती निर्माण होते ज्याच्यामुळे हे जे मोसमी वारे जे असतात, जे बाष्प घेऊन येतात किंवा बाष्पाचे ढग घेऊन येतात, यांना रोखण्याची एक स्थिती तयार होते. त्याला अल निनो स्थिती अशी म्हणतात आणि त्यामुळे उष्मा वाढतो, उकाडा वाढतो आणि मग हे जे ढग आहेत हे काहीसे उशिराने पुढे सरकतात आणि ते जितके उशिराने पुढे सरकतील तितकं पाऊस कमी होतो किंवा पाऊस उशिराने येतो, अशी जी स्थिती आहे. अर्थात याला हवामानशास्त्रामध्ये बरेच आणखी काही गणितं आहेत. त्या गणितामध्ये आत्ता सध्या घडी आपल्याला जायची काही आवश्यकता नाही आहे. मात्र अल निनोची परिस्थिती असून देखील महाराष्ट्रामध्ये वेळेवरती पाऊस दाखल होतोय, हीच आत्ताच्या घडीला आनंदाची बातमी आहे. आता पाऊस कमी होणार आहे, साधारणपणे 90-92% होणार आहे अशा पद्धतीचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेला होता. नंतर स्कायमेटनी देखील साधारणपणे तोच अंदाज वर्तवलेला आहे. मात्र दाते पंचांग जे साधारणपणे भारतीय शास्त्राप्रमाणे चालतं किंवा भारतीय शास्त्रावरती अवलंबून आहे, त्या दाते पंचांगाने पाऊस चांगला होईल किंवा नेहमीसारखा होईल, सरासरी एवढा होईल अशा पद्धतीची एक दिलासादायक बातमी आपल्याला यापूर्वीच दिलेली आहे. आत्ताच्या घडीला जी स्थिती पाहिलेली आहे त्या पद्धतीने वेळेवरती जर पाऊस दाखल होत असेल तर दाते पंचांगाप्रमाणे ही स्थिती कायम राहू दे अशीच आपण अपेक्षा बाळगूया. शेतकरी जो आहे, बळीराजा जो आहे, तो हीच अपेक्षा बाळगत असेल की यावेळेला पाऊसमान चांगलं राहू दे, शेतात पीक चांगलं होऊ दे, अवेळी अकाळी धोधो मुसळधार आणि अवास्तव पाऊस नको पडू दे अशीच अपेक्षा शेतकरी राजाची आहे, बळीराजाची आहे आणि आपलीसुद्धा असणार आहे. कारण शेवटी शेतीमध्ये जर चांगलं पिकलं तरच ते आपल्याला चांगलं पदरात पडणार आहे खायला, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. सध्याच्या घडीला पावसाची आराधना करताना तो चांगला होऊ दे आणि व्यवस्थित सर्व दूर चांगला पडू दे अशीच आपण अपेक्षा बाळगूया आणि परमेश्वराकडे तशीच प्रार्थना करूया.